Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पुण्यात राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रमाची काँग्रेस नेत्यांकडून जय्यत तयारी. भाजप जोडो यात्रेनंतर राहुल गांधींचं छात्रों की गूंज कॅम्पेन. राहुल गांधींचा कार्यक्रम म्हणजे पैसों की गूंज. 3,000 लोकांना 30 ते 35,000 रुपये वाटले. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप. महाराष्ट्र लुटून खाणाऱ्यांनी शरम बाळगावी. राहुल गांधींना घाबरून कार्यक्रमाला बदनाम का करताय? छात्रों की गूंजवर आरोप करणाऱ्यांवर वडेट्टीवारांची टीका. भाजपच्या पायाखालची वाळू सरकले. सप्टेंबरनंतर सरकारच्या पडझडीला सुरुवात होईल. भाजपने विरोधी बाकावर बसण्याची तयारी सुरू करावी. संजय राऊतांचा हल्लाबोल. राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमाआधी पुण्यात गोंधळ. अभाविपा आणि एनएसयूआयमध्ये जोरदार राडा. अभाविपने धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप. विजय वडेट्टीवारांसह विश्वजित कदम, सतेज पाटलांचा सीओईपी कॉलेजमध्ये ठिय्या. अभाविपा आणि एनएसयूआय राड्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा. पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 50 ते 60 जणांवर गुन्हा. काल रात्री झाला होता राडा. भाजप कार्यकर्त्याकडून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न. काँग्रेस कार्यकर्त्यावरील गुन्हे म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आक्रमक. मुख्यमंत्री फडणवीस उद्या जनजींसोबत संवाद साधणार. नागपुरातील रेशीमबाग मैदानात कार्यक्रमाचं आयोजन. जनजींच्या मनातील प्रश्नांना फडणवीस उत्तर देणार. राहुल गांधींच्या 7 तास ठिय्या आंदोलनानंतर पॅलेट गन प्रकरणात गुन्हा दाखल. न्यायाच्या दिशेने हे पहिलं पाऊल. राहुल गांधींची प्रतिक्रिया. तर राहुल गांधींना फुटेज मिळवण्याची भूक. जेपी नड्डा यांची टीका. पुणे मनपातील निधीच्या मुद्द्यावरून पार्थ पवारांचा चंद्रकांत पाटील यांना फोन. निधीच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी लवकरच तोडगा काढणार. सोमवारी चंद्रकांत पाटील आणि पार्थ पवारांमध्ये भेट होण्याची शक्यता. आरएसएस आणि आयएसआयचे संबंध असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप. आरएसएस आणि आयएसआय यांच्यामध्ये 4 मुद्द्यांवर चर्चा झाल्याचा दावा. काय चर्चा झाली ते सांगा. प्रकाश आंबेडकरांचं आरएसएसला आव्हान. मुंबई पालिकेत ठाकरेंना धक्का. नगरसेविका विशाखा राऊतांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं नगरसेवक पद धोक्यात. सदा सरवणकरांनी दबाव टाकून जात प्रमाणपत्र रद्द करायला लावलं. विशाखा राऊतांचा आरोप. खासदार ओमराजे निंबाळकरांची धाराशिवच्या होर्टीमधील आश्रमशाळेला भेट. बातमी पाहून फार वाईट वाटलं. आश्रमशाळेची दुरावस्था ही व्यवस्थेची चूक. TV9 मराठीच्या बातमीनंतर निंबाळकरांची प्रतिक्रिया. सोलापूरच्या माढ्यातील अंजन गावातील आश्रमशाळेत अनेक त्रुटी. विद्यार्थ्यांची जेवणासह राहण्याची अत्यंत वाईट अवस्था. सदाभाऊ खोत आणि किशोर पाटलांनी मुख्याध्यापकाला झापलं. नागपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. वसतिगृह प्रवेशासाठी वयाची अट रद्द करण्याची मागणी. नागपूर आदिवासी विकास कार्यालयाबाहेर 10 दिवसांपासून विद्यार्थ्यांचा ठिय्या. जळगावच्या सराफ बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ. सोनं 2,300 तर चांदी 1,000 रुपयांनी महागली. गेल्या 4 दिवसात सोनं 7,800 रुपयांनी महागलंय. साखरेचे दर प्रति किलो 75 ते 80 रुपयांवर. गृहिणींचं बजेट कोलमडलं. तर साखरेचे दर वाढल्याने चहाच्या किमतीत 5 रुपयांनी झाली वाढ. एसटीच्या ग्रुप बुकिंगचे 30% अतिरिक्त शुल्क रद्द. गौरी गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचनेनंतर एसटी महामंडळाचा हा निर्णय. व्हायरल व्हिडिओतील ट्रेन सध्या सेवेत नाहीये. रेल्वेतून रिक्षा नेतानाच्या व्हायरल व्हिडिओवर रेल्वेचं स्पष्टीकरण. मराठी सक्तीमुळे रिक्षासह यूपी बिहारला परतत असल्याचा दावा करण्यात आला होता. पुण्याच्या शिरूरमध्ये लॉजवर अंमली पदार्थांची तस्करी उघड. गुन्हे शाखेकडून 9 लाखांचा मुद्देमाल जप्त. 2 जणांना अटक. उल्हासनगरमध्ये कपड्याच्या कारखान्यावर गुंडांचा हल्ला. 10 ते 12 जणांच्या टोळक्याकडून तोडफोड. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान ब्लॉक असणार. तर हार्बर लाईनवर कुर्ला ते वाशी दरम्यान असणार मेगा ब्लॉक. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.